कशाला घाबरतोस त्यांना? मी असताना तुला कोणी काहीही करू शकत नाही. फिल्टर, बॅग, तू हे घर आणि कार्य सोडून निघालास? जावं लागतंय. पिंट्या मामाने सांगितलंय जायला. पिंट्या मामा चिडलेत का तुझ्यावर? जाम चिडलेत. सकाळ व्हायच्यात निघून जायला सांगितलंय. अरे मग सकाळ व्हायच्या आत ना. सकाळ व्हायला अजून खूप वेळ. ये बस बस बस, ये बस. अरे तू नको टेन्शन घेऊ. आणि उद्या सकाळपर्यंत कदाचित पिंट्या मामा त्यांचा राग विसरूनही गेले असतील. तुला तर माहिती आहे ना, त्यांच्या पोटात काहीतरी गेलं, त्यांनी काहीतरी खाल्लं ना की ते त्यांचा रुसवा फुगवा सगळं सगळं विसरून जात. ते विसरले तरी मी नाही विसरू शकणार. माझ्या चुकीमुळे या घराची वाट लागलीये. ही बाई घरात आलीये. दादा मामा माझ्यामुळे घर सोडून जात होते. सगळं खराब झालंय माझ्यामुळे. फिल्टर, अरे तुझ्यामुळे किती मस्त मस्त गोष्टी पण झाल्या या घरात. मी जेव्हा या घरात पहिल्यांदा आले होते तेव्हा तूच होतास ना गॅरेज मध्ये? हा, आदित्य माझ्यासाठी जेव्हा गुंडांबरोबर फाईट करत होता तेव्हा तूच घरी येऊन सांगितलं होतं. फिल्टर, तुझ्यामुळे मी इथे या घरात गणपतीला येऊ शकले. आणि हे सगळं तू आत्ताची ही ट्रिप ती सुद्धा तुझ्यामुळे सक्सेसफुल झाली. तू जर का घरी अप्पांबरोबर थांबला नसता तर आम्ही जाऊ शकलो असतो का तिकडे? फिल्टर, एवढ्या वर्षांमध्ये फक्त एकदा एकच चूक घडलीये तुझ्याकडून. आणि त्या एका चुकीसाठी तू इतक्या वर्षांच्या आठवणी, हे घर, इथली माणसं, हे सगळं सोडून निघून जाणार आहेस? फिल्टर, तू जरी हे घर सोडून निघून गेलास ना तरी हे घर तुला कधीच सोडणार नाही. कारण हे घर काही दगडविटांनी, मातीने आणि सिमेंटनी नाही बनलेलं. हे घर इथल्या माणसांनी बनलंय. आणि या सगळ्या माणसांमधला एक खूप महत्वाचा माणूस तू आहेस. तू आतापर्यंतच्या सगळ्या सुखदुःखांमध्ये घरच्या सगळ्यांबरोबर खांद्याला खांदा लावून उभा होता. तुझं तुझ्या बर्थ सर्टिफिकेटवर जरी नाव वेगळं असलं ना तरी मनाने खूप ब्रह्मेच आहे. आणि हे ब्रह्मे कुटुंब, हे घर, हे सगळं तुझ्याशिवाय अपूर्ण आहे. अरे नाही ताई, मी नोकर माणूस आहे ग. माझ्याशी असं प्रेमाने नको बोलू. अरे हे कोण म्हणाला तुला? फिल्टर, तो रुमाल हात पुढे कर. कर कर कर, हात पुढे कर. गुड, एक मिनिट. असा कर. ठीक आहे, ही राखी. आजपासून तू माझा ऑफिशियल भाऊ. सो माय डिअर फिल्टर ब्रदर, माझं रक्षण करण्यासाठी का होईना तुला या घरात थांबावंच लागेल, हो ना? हा, ए अरे भेटायच का? पाया कसला पडतोय? त्याच्यापेक्षा ओवाळणी दे मला काही. राखी बांधलीये मी तुला. तू ना, तू मला ताई म्हण. म्हणजे म्हण मग ताई. चल आता ना आपण तुझं सगळं सामान आहे ते गॅरेज मध्ये ठेवून येऊ. ओके चल. पण सिंधू मामी त्यांना बसू देत बोंबलत. अरे या घरात जेवण्या खाण्याची काही सोय आहे की नाही? सकाळपासनं बोंबलून बोंबलून जीव मेटाकुटीला आलाय माझा. मला साधं पाणी विचारलं नाही कुणी. बाई 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 बाई. भिंतींना कान असतात असं ऐकलं होतं, पण इथे घरात या माणसांना तरी कान आहेत की नाही कोण जाणे. इथे घरातली बाई भुकेनी तळमळतीये, पण या घरातल्या बाप्यांना पाझर फुटेल तर शपथ.
निदान या घरातल्या बाईला तरी बाईचं दुःख नको का कळायला? चून बाई, काय चाललंय बाहेर? अरे काय चालू असणार, आपल्याला त्रास देण्याचे प्रयत्न चालू आहेत. ओरडू दे तिला. ओरडून ओरडून कंटाळून गप्प बसेल. तू झोपून राहा. झोपा काढतेय का घरचं सोडून गावभर भटकते? या घरची टवाळ नाचून. तुला तुझ्या आई बापांनी काही शिकवलं नसणारच आहे, पण ब्रह्मेंनी केले असतील ना संस्कार. अर्थात तुझ्या येण्यानी त्यांना आईतीच मोलकरीण मिळाली आहे म्हणा. अरे तू कशाला उठतोयस? तू झोप. थोबाड नको बंद करायला. हो मी बघतो, तू तुझं औषध घ्या. अरे काय मेले की काय सगळे? का भूक मारलीये सगळ्यांनी? का या चिंगूस ब्रह्मेंच्या घरात हल्ली एकच वेळचं जेवण बनतं? ब्रह्मे तरी काय करणार म्हणा? या नव्या सुनेच्या येण्यानी या भिकारड्या घराला आणखी भीक लागली असणार. हो बाई, वाटेल ते बोलू नका. आज पहिला दिवस आहे तुमचा, जरा थंड घ्या. मी काहीही घ्यायला तयार आहे, पण तुमच्याकडे द्यायला काही आहे का? भिकेची लक्षणं नुसती. भीक कुणाला लागली आहे ते दिसतंय. भीक लागली म्हणून नाही आलीये, माझ्या हक्काचं घर आहे म्हणून हक्काने राहायला आलीये. हो ना, मग राहा ना. या घरात राहण्याची तुम्हाला परवानगी आहे, थोबाड उघडायची नाही. माझं थोबाड माझं स्वतःच आहे. ती ब्रह्मेंची प्रॉपर्टी नाही, ते मी मला वाटेल तसं चालवीन. तुम्ही चालवलं तरी मी चालू देणार नाही. काय करणार हो तुम्ही? साधी एक बऱ्या पगाराची नोकरी करण्याची धमक नाहीये तुमच्यात. ज्याला दीड दमडी कमवायची अक्कल नाही, ती बाई मला शिकवते. माझी अक्कल काढू नका. अक्कलच काय, तुम्हाला देखील घराबाहेर काढीन. त्यासाठी मला तुरुंगात जावं लागलं ना तरी चालेल. जा जा, तुरुंगातच जा. निदान तिथे तरी 2 वेळचं गिळायला मिळेल. इथेही मिळेल. 2 वेळचं जेवायला तुम्हाला इथेही मिळेल. हा, पण तुम्हाला हे घर सोडून तुरुंगात जायचंच असेल तर काही हरकत नाही. मी येते तुम्हाला पोचवायला. येऊ का? मी हे घर सोडून कुठेही जाणार नाही. हो ना? मग उगाच आरडाओरडा करायचा नाही. घरात आलेल्या कोणालाही न जेवता पाठवायचं नाही अशी रीत आहे या घरची. पण आता हे तोंड आहे ना, ते डिरेक्टली जेवायला उघडायचं. कळलं? जा जा जा, हातपाय धुवून घ्या. तिला असंच पायाखाली ठेवलं पाहिजे, नाही तर उद्या ही आपल्या डोक्यावर नाचेल. आपल्या तालावर नाचेल. पण आता हे सगळं सोडा. आपण ना आधी मस्त पोटभर जेवून घेऊया. मी एक काम करते, मी मस्त गरम गरम वरण भात करून वाढते तुम्हाला. हा, हे काय दादा कुठे आहे? झोपलाय तू? अजूनही बरं वाटत नाही खरं त्याला. त्याची तब्येत बरी आहे त्याची, पण त्याची मनस्थिती बरी नाही. जेवायला तरी अरे तो नाही म्हणतोय. हा, काय सिंधू वहिनी जर जेवायला येणार असतील तर दादा काय बसणार नाही आणि जेवण तर नाहीच. नको जेवू दे. त्यांना नसेल जेवायचं तर नको जेवू देत. एखाद दिवस उपाशी राहिल्याने काही कुणी माणूस मरत नाही, नाही का? मी काय म्हणते, त्यांना लंघन करायचंय ना, करू दे. पण मला मात्र पोटभर जेवायचंय. हा, नवीन सुनेच्या हातचं आज पहिल्यांदाच जेवणार मी. बघू तरी त्या अन्नपूर्णे पुढे काय दिवे लावलेत ते. हे काय जेवण आहे माणसांचं. ते दिसतंय मला, पण नुसता वरण आणि भात. इतक्या वर्षांनी घरी आलेल्या माणसाचा हा असा साधा पाहुणचार? मला वाटलं होतं जरा गोडाधोडाचा बेत असेल. त्यासाठी समोरच्या जर मनात प्रेम असावं लागतं. मनात काय लागतं ते राहू दे, पण मला जेवण जरा मसालेदार लागतं. आजचं ठीक आहे, यापुढे लक्षात ठेव. बघत काय बसलीस? जेवायला वाढ मला. या घरात प्रत्येक जण आपलं जेवण स्वतः वाढून देतो. बरोबर आहे, पण आज सामानाची ने-आण करून हात दुखतायत माझे, म्हणून तिला वाढायला सांगतेय. एक दिवस मला वाढलं तर हात मोडणार नाहीत तिचे. वाढ.
शिस्तीने वरण इथे वाटीत वाढायचं. हे काय आणि थांबलीस का? वाढ ना अजून. पुन्हा थांबलीस. अगं तूप कुठाय, लिंबू कुठाय? बाई 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 बाई, अगं आता सगळं पहिल्यापासून शिकवायचं की काय तुला? नवी नवरी नाहीयेस आता तू. हातावरच्या मेहंदीचा रंग उतरल्यालाही महिने लोटलेत. हनीमूनच्या स्वप्नातनं जागं व्हा आणि जरा संसारात लक्ष घाला आता. हे असं कोरडं बेचवन्न गिळायचंय का मी? तूप वाढ अजून. हो, जे पानात पडले ना ते गपचूप गिळा. हे मिळायची ऐपत नाही तुमची. तुमच्या भावामुळेच गेलीये. लवकरच मिळवेन मी ती परत. ऐपत. सई, तू कुठे चाललीस? दादा मामांनी काही खाल्लं नाही तर त्यांना त्रास होईल ना. मी बघून येते. जा जा, सगळ्यांनी जा. कायमचे गेला तर अजूनच उत्तम. माझ्या मनातल्या इच्छा स्वतःच पूर्ण करतायत मूर्ख लेकाचे. मूर्ख, सगळा माझा मूर्खपणा. मीच कारणीभूत आहे या सगळ्याला. सुंदर बुद्धी झाली आणि हिच्याशी लग्न करून बसलो कोणास ठाऊक. फक्त तिच्या वडिलांचा शब्द आणि माझी नैतिक जबाबदारी, ह्या दोन गोष्टी मनात ठेवून डोळे मिटून लग्न केलं तिच्याशी आणि नंतर डोळे उघडले. सगळी माती करून ठेवली, सगळ्याचं वाटोळ करून ठेवली. चूक माझी, सगळा मूर्खपणा माझा, सगळी कर्म माझी. पण मग त्याची चूक सगळ्या घराला का? ते काही नाही, सगळ्यांना दापुडीला पाठवून देतो. मी राहतो एकटा या महामाये बरोबर. काय तिला माझा छळ करायचा असेल, मला त्रास द्यायचा असेल तो देऊ दे. सगळं एकट्याने सहन करतो मी, करायला हवं. आणि तुमच्याशिवाय जगताना आम्हाला जो त्रास होईल त्याचं काय? तो त्रास आम्हाला सहन करावा लागेलच ना दादा मामा. म्हणजे दोन दोन त्रास वाढवण्यात काय अर्थ आहे? त्यापेक्षा हा जो एक त्रास आहे तोच सगळे मिळून सहन करूया. ऍटलीस्ट सगळ्यांनी शेअर केला तो त्रास तर सगळ्यांच्या वाट्याला कमी त्रास येईल ना. पण का कमी त्रास तरी तुम्ही सहन का करायचं? गुन्हा माझ्या एकट्याचा आहे ना, मग त्याची शिक्षा सगळ्यांनी का भोगायची? कारण आजपर्यंत या घरात आपण सगळ्याच गोष्टी एकत्र मिळूनच केल्यात ना दादा मामा. आपण याच घरात लहानाचे मोठे झालो, एकत्र खेळलो, बागडलो, वारंवार भांडलो, पण पुन्हा एकत्र झालो. हातात हात घालून आजपर्यंत आयुष्य जगलो. आई गेली, वंदू गेली, ते दुःख आपण एकत्र पचवलं. डोकं ठेवून रडण्यासाठी एकमेकांना खांदा दिला आणि त्याच खांद्याला खांदा देऊन आपण एकमेकांना बळ दिलं. आयुष्याशी झगडत वाट काढली, ती सुद्धा एकत्रच. आणि एक दिवस आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आधी आला. त्याने आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणलं. आपल्यापैकी कोणाच्या एकाचं पोट धरून आधी कधी चालला नाही, तर आपण सगळ्यांनी एकत्र मिळून त्याला जपलं, सांभाळलं आणि चालायला शिकवलं. आणि फक्त चालायला नाही, धावायला, स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवलं. कधी रस्ता चुकलो तर सगळ्यांनी मिळून वाट दाखवली. कधी धडपडलो तर सगळ्यांनी मिळून सावरून घेतलं. आणि असंच माझ्या बरोबर चालत चालत आज इथपर्यंत पोहोचलो.
तुमच्या आयुष्यात मी आले. माझं फक्त आदित्यवर प्रेम आहे म्हणून मी त्याच्याशी लग्न नाही केलं. माझं तुम्हा सगळ्यांवर, या एकत्र कुटुंबावर, या घरावर प्रेम आहे ना, म्हणून मी त्याच्याशी लग्न केलं. आणि तुमच्यापैकी कोणीही दूर केलेलं मला कधीच चालणार नाही. मी होऊच देणार नाही तसं. कारण एकत्र राहण्याची मजा काय असते ना, ती मला या घराने शिकवली आहे. आणि या एकत्र राहण्यावर माझा खूप विश्वास आहे. म्हणतेस ते सगळं पटतंय का मला, पण ते घर आता हे राहिलंय कुठे? आणि ती कैदाशी सिंधू ते राहू नाही देणार नाही. पण घर माणसांनी बनतं असं तुम्हीच म्हणता ना दादा मामा. आणि आपण सगळे एकत्र राहिलो ना, तरच हे घर ताटकण्याने उभं राहणार. दादा, सिंधू वहिनी आता घरात घुसली, ही घरातून बाहेर निघणे अशक्य. आणि सत्य हे सत्य आपल्याला पचवायला. आणि ते सत्य आपण एकत्र पचवूया, कारण ह्या संकटावर हा एकच मार्ग आहे. तशाही तुम्हाला परीक्षा घ्यायला खूप आवडतात ना, मग ही एक परीक्षाच आहे असं समजूया. आणि सगळ्यांनी एकत्र मिळून ती देऊया आणि पास पण होऊया. नशीब सगळ्यांनी एकत्र मिळून ही परीक्षा द्यायची आहे, नाहीतर परीक्षा माझा 36चा आकडा आहे. माझा पण. ये दादा. हा हरवलेला आनंद आहे ना, तो मी परत मिळते. पण माझी फक्त एक अट आहे. कुठली? उद्या सकाळपासून आपण सगळ्यांनीच काहीच झालं नाही असं वागायचं आणि आपापल्या कामाला लागायचं. पण ती सिंधू छळ करणं नाही थांबवणार ना मामा. त्यांना जर का कळलं आपल्याला त्रास होतोय तर ते अजून त्रास देतील. त्यामुळे आपल्याला जर या परीक्षेत पास व्हायचं असेल ना, तर आपण त्रास करूनच घ्यायचा नाही. बस तुम्ही सगळ्यांनी ना आता एकदम चिल घ्या. आता सिंधू मामींची गाठ माझ्याशी. मी देईन या घराला सिंधू पासून मुक्ती. काय मग तयार आहेत सगळे? मी पण तयार आहे. मुक्ती आणि या सिंधू पासून. पोरी, तुला माहित नाहीये ही सिंधू ब्रह्मे काय चीज आहे. मी गोचिड आहे, गोचिड. सोडत नाही, शोषून घेते. या घरचं, माझ्या हक्काचं सगळं मी शोषून घेईन बघ